नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. कर्जमाफीत नाव आहे, पण के-वाय-सी होत नाही आहे. व्यक्ती मयत आहे, त्यांची के-वाय-सी कशी करायची? तर कोणाचे थंब येत नाहीत. असे जे काही पूर्ण तुमचे प्रॉब्लेम आहेत, याच्यावर काय करायचं आहे, हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर के-वाय-सी कशी पूर्ण करायची? तर नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म पाहू शकता. हा फॉर्म भरून तुम्हाला संबंधित तालुका सहाय्यक अधिकारी यांच्याकडे नोंदवायचा आहे, तहसील कार्यालयामध्ये. तर या फॉर्ममध्ये काय काय माहिती भरायची आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला तुमचा दिनांक टाकायचा आहे. दिनांक टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तालुका व जिल्ह्याचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. त्याच्यानंतर विषय असा आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेत आधार प्रमाणीकरण के-वाय-सी होत नसल्याबाबत. तर के-वाय-सी होत नाही, पण कशामुळे होत नाही ते पण आपल्याला खाली या ठिकाणी टाकायचं आहे. तर आता या ठिकाणी वरील विषयास अनुसरून विनंती करतो की मी या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचं गाव, तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर आधार क्रमांक, त्याच्यानंतर विशिष्ट क्रमांक जो कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर फार्मर आय डी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं कोणत्या बँकेचं कर्ज आहे ते बँकेचं नाव आणि त्या शाखेचं नाव. टाकल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा सेविंग अकाउंट नंबर, कर्ज खात्याचा नंबर आणि कर्जाची रक्कम किती आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यानंतर खाली आता या ठिकाणी कशामुळे तुमची के-वाय-सी होत नाही, तुमचं काय कारण आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला समोर क्लिक करायचं आहे. आधार प्रमाणीकरण न होण्याचे कारण नेमकं काय आहे? माझी जमीन नसल्यामुळे ॲग्रीस्टॅक उपलब्ध नाही. त्यानंतर माझे कर्ज व पोर्टलमधील रक्कम यामध्ये तफावत आहे. तुम्ही कर्ज कमी घेतलेलं आहे आणि पोर्टलवर जास्त दाखवत आहे, असं काय असेल तर या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. त्याच्यानंतर माझे नातेवाईक मयत असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करता येत नाही. माझ्या हाताचे ठसे उमटत नाहीत, डोळे स्कॅन होत नाहीत. सध्या मी परदेशात राहत आहे, त्याच्यामुळे माझी के-वाय-सी करणं शक्य नाही. मी चालू बाकीदार आहे, परंतु माझे नाव थकबाकीमध्ये आलेलं आहे. असे जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी हे अर्ज करू शकता. माझी सोसायटी व इतर बँका दोन्ही बँकेमध्ये कर्ज असेल तर राईट करा. माझे आधार प्रमाणीकरण केले असता रेकॉर्ड नॉट फाउंड असा संदेश दाखवत आहे. माझे सेविंग खाते क्रमांक चुकीचा दाखवत आहे. माझे संयुक्त खाते आहेत. तर ह्याच्यामध्ये जर तुमचं कोणतं कारण असेल तर या ठिकाणी तुम्ही ते राईट करू शकता. कोणाचे 2 पण कारणं असू शकतात, कोणाचं एक असू शकतं. त्याच्यानंतर आहे माझे आधार क्रमांक, सेविंग खाते, कर्ज खाते, कर्ज रक्कम बरोबर आहे, परंतु पोर्टलवर दुसऱ्याचे नाव दाखवत आहे. तर हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. माझ्याकडे ॲग्री स्टॉक व फार्मर आय डी आहे, परंतु आधार प्रमाणीकरण होत नाहीये. माझे कर्जमाफी यादीतील नाव आले नाही. मी थकबाकीदार सभासद असून माझे कर्ज 2 लाखाच्या आत आहे. इतर कोणतं कारण असेल तर या ठिकाणी तुम्ही ते पण लिहू शकता. तर या ठिकाणी 13 समस्या आहेत, कारणं आहेत. याच्यामध्ये तुमचं कोणतंही कारण असेल तर तुम्ही हा अर्ज भरून देऊ शकता. हा अर्ज मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता या ठिकाणी सोबत जोडायचे कागदपत्र आहेत. आपले सरकार केंद्रावरील आलेल्या माहितीचा संगणक स्क्रीनशॉट झेरॉक्स. जर तिथं थंब वगैरे येत नसेल तर त्या पोर्टलवर काय प्रॉब्लेम असेल, नाव दुसरं असेल तर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून झेरॉक्स घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आधार कार्डचे झेरॉक्स, जर लाभार्थी मिळत असेल तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र, बँकेची पासबुक परत व इतर आवश्यक डॉक्युमेंट काय लागत असतील तर कागदपत्रे ते पण. त्याच्यानंतर खाली तुमचं नाव टाकायचं आहे, आपले विश्वासू
तुमचा मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा. तर अशा प्रकारे हा एकदम सोपा पद्धत आहे. हा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या संबंधित सहाय्यकाकडे नेऊन द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण यांचा फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.